काय त्रास होता तुला? मला PCODचा त्रास होता. मला 2-2, 3-3 महिने पिरियड्स येत नव्हते, लेट होत होते ते. बरं. आणि अगोदर तू ॲलोपॅथीचं का होमिओपॅथीचं काय ट्राय केलेलं? मी अगोदर ॲलोपॅथी ट्राय केली होती 2-3 डॉक्टरांकडे. त्याचा काही मला एवढा फरक जाणवला नाही. त्याचे साईड इफेक्ट्सच जाणवत होते, म्हणजे पिंपल वगैरे जास्त यायला लागले मला. बरं. इथं तुला कोणी सजेस्ट केलं? इथं माझ्या एका फ्रेंडनी मला सजेस्ट केलं. ती इथं ऑलरेडी ट्रीटमेंट तिने घेतलेली होती. बरं. आणि आता आपल्या होमिओपॅथीचं ट्रीटमेंट तू किती दिवसापासून घेतेस? मी गेले 3-4 महिने झाले इथे ट्रीटमेंट घेते. बरं. तुला काय फरक जाणवतोय? मला जे माझे लेट पिरियड्स येत होते 2-2, 3-3 महिन्यांनी, ते आता मला रेग्युलर यायला लागले. फक्त 5-6 दिवसांचा थोडा गॅप पडतो, पण येतं ते रेग्युलर तरी. आणि त्यानंतर मला जे मूड स्विंग्स वगैरे होत होते त्यामध्ये जरा फरक पडायला लागला. जे माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स होते ते खूप कमी झालेत. आणि आत्ता मला थोडे एनर्जेटिक वाटते, फ्रेश फील होतं, झोप वगैरे नीट लागते. बरं. तू काय सजेस्ट करणार मग सगळ्यांना? ज्या आपण मुलींना किंवा महिलांना PCODचा त्रास आहे, 2-2, 3-3 महिन्यानंतर पिरियड्स येतात, त्यांनी एकदा तरी डॉक्टर स्वाती काटे मॅम यांच्या होमिओपॅथी हॉस्पिटलला एकदा तरी भेट द्या आणि खरंच तुम्हाला फरक जाणवेल. थँक्यू मॅम. थँक्यू.